नमस्कार. एस के मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर मित्रांनो, कर्मचाऱ्यांसाठी नवीन वर्षाची मोठी भेट, महागाई भत्त्यात तब्बल इतकी वाढ या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या. बघा तर मंडळी, केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांसाठी 2026 हे वर्ष आनंदाची बातमी घेऊन आले आहे. 1 जानेवारी 2026 पासून महागाई भत्त्यात आणि महागाई सवलतीत वाढ होणे जवळजवळ निश्चित झाले आहे. ताज्या आकडेवारीनुसार महागाई भत्ता 2% वाढून आता 58%वरून थेट 60% पोहोचण्याची शक्यता आहे. बघा तर मंडळी, महागाई भत्ता वाढीचे प्रमुख तपशील या संदर्भात आपण सविस्तर बघूया. महागाई भत्ता हा प्रामुख्याने ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित असतो. नोव्हेंबर 2025च्या आकडेवारीनुसार हा निर्देशांक 148.2 वर पोहोचला आहे, ज्यामुळे 60% महागाई भत्त्याचा मार्ग मोकळा झाला आहे. बघा तर मंडळी, 8व्या वेतन आयोगाचे वेध या संदर्भात आपण सविस्तर बघूया. 1 जानेवारी 2026 ही तारीख सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दुहेरी आनंदाची आहे. याच दिवसापासून 8व्या वेतन आयोगाचे नवीन चक्र सुरू होण्याची अपेक्षा आहे. फिटमेंट फॅक्टर. 8व्या वेतन आयोगामध्ये फिटमेंट फॅक्टर वाढवण्याची मागणी केली जात आहे, ज्यामुळे किमान मूळ पगारात मोठी वाढ होऊ शकते. पगारात वाढ. महागाई भत्ता वाढल्यामुळे आणि नवीन वेतन आयोगाच्या अंमलबजावणीमुळे कर्मचाऱ्यांच्या हातात येणाऱ्या पगारात लक्षणीय वाढ होईल. बघा तर मंडळी, थकबाकी कधी मिळणार या संदर्भात आपण सविस्तर बघूया. नियमानुसार महागाई भत्ता वर्षातून 2दा वाढवला जातो. जरी याची अधिकृत घोषणा मार्च किंवा एप्रिल महिन्यात झाली तरी ती 1 जानेवारीपासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू केले जाते, ज्यामुळे कर्मचाऱ्यांना जानेवारी ते मार्च या कालावधीत थकबाकी देखील पगारामध्ये जमा होऊन मिळते. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची स्थिती या संदर्भात आपण सविस्तर बघूया. केंद्र सरकारने घोषणा केल्यानंतर महाराष्ट्र राज्य सरकार देखील आपल्या कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता वाढीचा निर्णय घेते. सध्या राज्यातील 6 लाखाहून अधिक सरकारी कर्मचारी आणि निवृत्त वेतनधारकांना या निर्णयाचा थेट फायदा होणार आहे. वाढत्या महागाईच्या काळात ही भत्ता वाढ लाखो कुटुंबांना मोठा आर्थिक आधार देणारी ठरेल. सरकारने 8व्या वेतन आयोगाबाबतही हालचाली वेगाने केल्या असल्याने 2026 हे वर्ष कर्मचाऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने पगारवाढीचे वर्ष ठरणार आहे. चला तर मंडळी, अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा व पेजला फॉलो करा. धन्यवाद.